हॅलो नमस्ते. मी माझ्या कार्तिक क्रिएशन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आज आपण नऊवारी ब्राह्मणी काष्टा ही साडी शिकणार आहोत. तर त्यासाठी लागणारी मापे: कमरेपासून पायापर्यंतची उंची 27 इंच, कमरेपासून गुडघ्यापर्यंतची उंची 14 इंच, सीटघेर 24 इंच अशी मापे घेतली आहेत. तर त्यासाठी आपल्याला गुडघ्यापर्यंत अस्तर लागणार आहे. तर आपण 14 इंचचे अस्तर कट करून घेतलेले आहे. आता आपण दाखवल्याप्रमाणे सीटघेरचा तिसरा भाग म्हणजेच 8 इंचावरती खूण करून घेतलेली आहे. तसेच खालच्या बाजूला 8 इंच घेऊन त्याच्या पुढे 2 इंच घ्यायचं आहे आणि पाठीमागे घेतल्या 2 इंच पाठीमागे येऊन आपल्याला सरळ वरती उभी रेष देऊन 2 इंचापासून जे आकार तयार करून घ्यायचा आहे. गुडघ्याच्या साईडला सुद्धा आपल्याला 8 इंच वरती खूण करून सरळ तिरकी रेषा ओढून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण अस्तर कट करून घेणार आहोत आपण. आता आपले 2 पार्ट तयार झाले आहेत. एक पुढचा पार्ट, एक पाठचा पार्ट तयार झालेला आहे. हे अस्तरचे 2 पार्ट तयार झाले आहे. आपण साडी घेतली आहे. या साडीपासून आपण ही साडी 7 ते 8 वर्षाच्या मुलींना बसेल अशी साडी शिवणार आहोत. पदराच्या बाजूने आपली उंची आहे 27 इंच. तर त्यासाठी आपण जी आपण उंची घेतलेली आहे कमरेपासून पायापर्यंतची, ती उंची कमरेकडच्या बाजूला घ्यायची आहे. उंची आहे 27 इंच. मग पहिल्यांदा आपण 27 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्लस 27 इंच घ्यायचे आहे. चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघत असाल की पुढे प्लस 27 इंच केलं आहे. वरच्या बाजूला आपल्याला म्हणजे जी आपली कमरेकडची बाजू असते ना, त्या बाजूला आपल्याला उंचीचा डबल कपडा, खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला उंचीचा डबल घ्यायचं आहे. म्हणजे सुरुवातीला 27 इंच तुम्ही बघू शकता, 27 इंच सुरुवातीला घेतलं आहे. तिथे खूण करायची. त्यानंतर पुढे सुद्धा 27 इंच घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे पुढे सुद्धा 27 इंच घ्यायचं आहे. तसेच त्याच्या पुढे 14 इंच वाढवून घ्यायचे आहे. फक्त पायाखालच्या साईडला आपल्याला 14 इंच वाढवून घ्यायचे आहे, कमरेकडच्या बाजूला नाही. म्हणजे आपला हा पदर तयार आपण करून घेणार आहोत. वरच्या बाजूला सरळ तिरकी रेष आपल्याला ओढून तुम्ही बघू शकता की सरळ आपण तिरकी रेषा ओढून घेतली आहे आणि आपण साडी कट करून घेत आहोत. दाखवल्याप्रमाणे तिरकी साडी कट करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला आपण त्याचा पदर तयार करणार आहोत. ही मी साडी कट करून घेतली आहे पदरासाठी. आता उरलेली साडी घेऊन आपण उंची प्लस त्याच्यामध्ये 3 इंच घेऊन असं 30 इंचावरती आपल्याला 2 भाग तयार करायचे आहेत. 30 + 30 तुम्ही बघू शकता. 30 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे. असे आपल्याला 2 पॅटर्न बनवायचे आहेत. तीस + 30 इंच असे आपल्याला 2 पॅटर्न बनवायचे आहेत. उंचीचा डबल म्हणजे 27 इंच, त्याच्यामध्ये फक्त 3 इंच वाढवायचे आहे. म्हणजे 30 इंचावरती आपल्याला उभी रेषा म्हणजे उभं माप टाकून आपल्याला हे काष्टा तयार करायचे आहेत. 2 भागाचे, एक पुढचा काष्टा, एक पाठचा काष्टा.
त्यासाठी आपल्याला हे 2 भाग कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी हे साडी कट करून घेत आहे. तर हे बघा मी 2 पार्ट कट करून घेतले आहेत. 30-30 इंचाचे 2 पार्ट तयार करून घेतले आहेत. तर आपल्याला आता काष्टा बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला अस्तरचा 1 पार्ट घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्ही मी अस्तरचा 1 भाग घेतलेला आहे. तर आपल्याला काष्टा तयार करायचा आहे. त्यासाठी आपण 1 पार्ट घेतलेला आहे 30 इंचाचा. तर तो आपला जो जे आकार आहे, जे आकारच्या खालचा भाग आहे तिथे आपला काट आला पाहिजे आणि त्याच्या वरचा जो जेवढा भाग आहे ना त्याच्यामध्ये छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे मी शिलाई करून घेणार आहे. फक्त काट आहे तो जे आकारच्या खाली आला पाहिजे आणि ज्या चुन्या आहेत ना आपल्या छोट्या छोट्या प्लेट केल्यात ना आपण त्या जे आकाराच्या राऊंडमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत. तसेच मी नंतर शिलाई करून तुम्हाला दाखवणार आहे. तर आता पाठीमागच्या साईडला आपल्या डावा जो भाग आहे त्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला 6 इंचावरती कट करून गोलाकार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला काष्टा तयार होईल. बघू शकता तुम्ही मी 6 इंचावरती आतमध्ये येऊन गोलाकार करून कट करून घेतला आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसराही काष्टा असाच तयार करणार आहोत. सेम पहिली जी मी पद्धत सांगितली जो दुसरावाला भाग म्हणजे राहिलेला अस्तरचा जो भाग आहे तो सुद्धा तसाच घ्यायचा आणि जे आकाराच्या खाली जी तिरकी रेषा आहे तिथे आपला पूर्ण काठ बसवायचा. काठानंतर जो उरलेला कपडा आहे साडीचा तो जे आकाराचा राऊंड आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या प्लेट करून तो आपला कपडा त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन करून घ्यायचा आहे. आणि पाठीमागच्या बाजूला सुद्धा तीच करायची आहे आपल्याला प्रोसेस. पाठीमागच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला 6 इंच आतमध्ये येऊन 6 इंचावरती खूण करून घ्यायची आणि गोलाकार असा करून घ्यायचा. बघू शकता तुम्ही आणि कट करून घ्यायचा आहे आपल्याला. हे झाले आपले नऊवारी ब्राह्मणी काष्ट्याचे कटिंग. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.